नमस्कार, मी रेणुका. आज टॉक टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मनी टॉक टाइम मध्ये आपण बोलणार आहोत शेअर्स मधली गुंतवणूक नेमकी कशी करायची आणि यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राजेश तांबे सर. आता आपल्या सोबत आहेत. तुमचं स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या प्रश्नांची जरूर वाट बघतो आहोत. या संदर्भातले प्रश्न आम्हाला जरूर विचारा आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022 66899263 02266899 सर्वसामान्य माणसाला शेअर्स म्हणजे अजूनही कदाचित दूरचं स्वप्न वाटतं की कदाचित इन्व्हेस्टमेंट करावी नाही करावी. पण या सगळ्या शंका कुशंका ज्या आहेत त्या सगळ्याची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. सर, अजूनही काहींच्या मनात असतं शेअर्समध्ये गुंतवणूक कशी करायची. शेअर्समधल्या गुंतवणुकीच्या एबीसी पासून सुरुवात करूयात. सर्वात पहिले की ज्याला पण शेअर मार्केटमध्ये यायचं असेल, आता सगळे शेअर्स काही फिजिकल फॉर्ममध्ये नाही, आता सगळे डीमॅट फॉर्ममध्ये, इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये. तर सर्वात पहिले इन्व्हेस्टरनी डीमॅट अकाउंट उघडायचा आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, IDBI आहे, अशा पब्लिक सेक्टर बँक्समध्ये तुम्ही आपला डीमॅट अकाउंट उघडायचा आणि त्याच्यानंतर चांगल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. 5 ते 7 हजार ज्या कंपनीज आहे त्या सगळ्या कंपनीजमध्ये जायचं नाही, सट्टा खेळायचा नाही. आणि काही त्याच्यातल्या ज्या कंडिशन्स आहे, जे आपण पॅरामीटर्स जे बघतो, इंडियामध्ये मोस्टली सगळ्या कंपनीज हायली लिव्हरेज्ड आहे. हायली लिव्हरेजचा अर्थ असा असतो की डेट इक्विटी रेशो बिलकुल प्रुडंट नाही आहे. जो प्रमोटर असतो तो आपला पैसा फार कमी टाकतो, त्याचा आपला स्टेक फार कमी असतो. बँकेकडनं तो फार जास्त एक्सपोजर घेतो. काही पैसा मग तो शेअर मार्केटमधून उचलतो. अशा कितीही कंपनीज आहेत ज्या आल्या, ज्याची आपण एक डायरेक्टरी बनवू शकतो MTNL सारखी, की ज्यांनी कधी इन्व्हेस्टरला स्टॉक शेअर होल्डर्सला कधी डिव्हिडंड दिला नाही, त्या कंपनी बंद झाल्या. आणि मग एक ऑर्गनायझेशन असायची BIFR. तर BIFR मध्ये ती कंपनी रेफर्ड होऊन जायची. पण अशा खूप साऱ्या अशा कंपनीज आहे. तर त्याच्यामध्ये हे म्हणेल की फक्त 7,000 कंपनीजमधून अगर एक हिंदुस्थानचा खासकर मराठी माणूस जो मार्केटमध्ये येतो त्यांनी अगर आपलं लिमिटेड एक्सपोजर फक्त 25 ते 30 कंपनीजमध्ये ठेवलं, ज्यांचे फंडामेंटल छान आहे, डेट इक्विटी रेशो बिलकुल प्रुडंट आहे, प्रमोटर्सचा ट्रॅक रेकॉर्ड खूप छान आहे, प्रॉडक्ट जे बनवतात त्याची डिमांड आहे, तर मग मला काही असं कोणताही रिझन दिसत नाही की त्या माणसांनी चांगल्या टाईममध्ये का पैसा नाही कमवायचा. आणि दुसरं मोस्ट इम्पॉर्टंट आहे की मार्केटमध्ये हमेशा एक सायकल असते. म्हणजे जेव्हा गोईंग इज गुड आहे, तर तेव्हा जेव्हा डिमांड असते, सगळं गोईंग इज गुड, तर तेव्हा तुमचे शेअर जेव्हा वाढलेले असतात, माणसांनी प्रॉफिट जरूर बुक करायचा. तो जो पैसा आहे तो फिजिकल फॉर्ममध्ये त्यांनी आपल्या घरात आपल्या हथेलीवर ठेवायचा, आपल्या पाम्सवर. आणि ही शुड शो इट टू हिज चिल्ड्रन अँड टू हिज वाईफ की हा मी पैसा शेअर मार्केटमधून कमवला. तो काय करतो, तो फक्त रोज बघतो गुड टाइम्स मध्ये, आणि तो एप्रिशिएट झालेला पैसा असतो. मग परत रिसेशन येतं, मग ते परत मार्केट खाली जातं. आणि जो वाढलेला पैसा असतो तो परत खाली येतो आणि मग त्याच्यानंतर तो परत फसून जातो. तर प्रॉफिट बुकिंग करणं हा मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झाली. सर, आपल्याला बाबासाहेब कदम विचारतायत कोल्हापूरहून. विचारा आपला प्रश्न. हॅलो. हा, बोला. आम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला भीती वाटते. आम्हाला तो आकडा किंवा जुगार असं वाटते. तर ते तुमचा टीव्हीवरला वेळ जो आहे आम्हाला समजून घ्यायला असं वाटतंय. तुमची शेतकऱ्यांना भाषेची इंग्लिश मीडियम असते ते आम्हाला मराठीतून तुमच्या वर्तमानपत्रातून कुठला लेख वगैरे काय माहिती आहे? सोप्या शब्दात थोडक्यात शेअर मधल्या गुंतवणुकीविषयी माय हेच म्हणेल की एक एक्सपेरिमेंट करून बघा, एक पायलट प्रोजेक्ट करून बघा. म्हणजे तुम्हाला स्वतः कॉन्फिडन्स येईल की हा तुम्ही काही सट्टा नाही खेळत आहे. त्याच्यामध्ये एक डीमॅट अकाउंट उघडून बघा, एक 10,000 रुपयांनी फक्त गुंतवणूक करून बघा. 10,000 मध्ये तुम्ही एक सिंपल, जसं मी त्यांना सांगतोय, स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर घेऊन घ्या. आता काहीतरी 300 रुपयाला आहे. आज मला एक कोणी ब्रोकर आहे त्यांच्याशी बोलत होतो. मार्केट खाली गेल्या ऑइल प्राइसेसच्या याने 300 रुपयावरती 1,00,000 लोक बसले होते SBIचा शेअर घेण्यासाठी. स्टेट बँक ऑफ इंडियाचा तुम्ही शेअर घेतला, जी ओल्डेस्ट बँक आहे ब्रिटिशर्सच्या टाइमची, आणि वॉट अ वास्ट नेटवर्क. इंडियामध्ये त्यांचा वास्ट नेटवर्क इन एव्हरी नुक्स इन कॉर्नर. इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्यांचा प्रेझेन्स आहे. एव्हरी प्रॉडक्ट दे हॅव, सगळे प्रॉडक्ट्स त्यांच्याकडे आहे. तर कोल्हापूरचे हे जे ग्रस्त आहे यांना मला हे म्हणणं आहे की अगर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया घेतली आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला लॉस झाला आणि ती डुबली, तर मग राहिलं काय या दुनिया देशामध्ये राहिलं काय? अगर स्टेट बँक डुबली आणि तुमचा पैसा डुबला तर मग मी म्हणेल देन नथिंग इज लेफ्ट, देन एव्हरीथिंग विल बी अंडर वॉटर. आपल्याला पुढचा प्रश्न शंकर राजपूत विचारतायत पुण्याहून. विचारा आपला प्रश्न. हॅलो. नमस्कार, बोला. मॅडम, मला माहिती हवी होती. मला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. तर त्यासाठी आता जे अकाउंट आहे ते बुक करायचं आहे, ती SBI मध्ये करायचं, SBI मध्ये प्रोव्हाइड करताय, आणि दुसरं जे आहे HDFC अकाउंटचं पण आहे ते पण प्रोव्हाइड करतायत. पण मला असा प्रश्न आहे की इन्व्हेस्ट करेन तर त्यानंतर मला जे
जे चार्जेस लागणार आहेत म्हणजे जे टॅक्स म्हणतात त्याला जास्त लागतात, तर त्याबद्दल मला थोडं माहिती हवी होती, कारण मला इन्व्हेस्ट करायचं त्याबद्दल मला माहिती द्या थोडं. सर्वात पहिले तुम्हाला हे सांगतो की एकदा तुम्ही इन्व्हेस्ट केला, स्टेट बँकमध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट उघडला, जो चांगला कोणी शेअर घेऊन घेतला, त्याच्यानंतर रोज त्याला बघायचं नाही, रोज त्याच्यावरती जुगाड खेळायचा नाही, बाईंग अँड सेलिंग रोज करायचं नाही, रोजमराचं आपलं काम करा, 1 वर्षापर्यंत ठेवा, तुम्हाला त्याच्यावरती काही टॅक्स लागणार नाही. कम्पेअर्ड टू अ ब्रोकर्स हे जरूर आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया थोडंसं कमिशन जास्त घेईल, पण त्या पण तिथे ॲटलिस्ट तुम्हाला हेत आहे की गॅरंटीत आहे ना की तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाची तुम्ही डीलिंग केली. माणूस जेव्हा इन्शुरन्स घेतं, आजही अगर मला पण इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स घ्यायचं असेल तर आज एवढ्या सगळ्या प्रायव्हेट कंपनीज आहे, पण माय फर्स्ट चॉईस विल बी LIC. तर तसंच माझं त्यांना म्हणणं आहे की शेअर घ्या, 1 वर्षापर्यंत त्याला होल्ड करा आणि बाकीचं मग बघा की तुम्हाला कसं मिळतं, अँड दॅट इज टॅक्स फ्री. जुगार घेऊ नका त्याच्यावरती, स्पेक्युलेशन करू नका बाईंग अँड सेलिंग करून. आपल्याला पुढचा प्रश्न गौरव हंसाटे मुंबईहून विचारतायत. विचारा गौरव. हॅलो, नमस्कार. माझे टाटा स्टील मध्ये इन्व्हेस्ट केलं मी ₹500 दरावर 80 शेअर, त्याबद्दल विचारायचं. गौरव, फारच तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे. तुम्हाला सांगतो, आज जेवढे पण स्टील मॅन्युफॅक्चरर्स आहे, जेव्हा आपली घरं आणि बिल्डिंग बनतात त्याच्यामध्ये टॉर्च स्टील यूज होतो, सरिया. आता एवढी ओव्हर प्रोडक्शन झालेली आहे की सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग्सनी आपले कंपनीज बंद केलेले आहे, क्योंकि मार्जिन्स कमी आहे, अजून टर्नओव्हर बिझनेस आहे. तर तो हर छोटा जो रोलिंग मिल चालवतो तो आता ऑपरेशनमध्ये नाही आहे. आता इट इज अ गेम ऑफ इकॉनॉमीज ऑफ स्केल. टाटाज आर वन ऑफ द बिगेस्ट प्लेयर्स आफ्टर LN मित्तल, लक्ष्मी मित्तल. तर इंडियामध्ये त्यांचा जो एक्सपॅन्शन प्लॅन आहे, प्लस द काइंड ऑफ द एक्विजिशन त्यांनी जे इंटरनॅशनल मार्केटमध्ये केले, त्यांनी सर्वात मोठी एक्विजिशन केली कोरसला जेव्हा त्यांनी घेतला तर यू गेट द एक्सेस टू ऑल द इंटरनॅशनल मार्केट, जिथे त्यांचं मार्केट होतं, यू गेट द एक्सेस टू द टेक्नॉलॉजी, सगळे प्रॉडक्ट्स मिळतात. ही तर फक्त एक मोठी एक्विजिशन त्यांनी केली. त्याच्यानंतर त्यांनी नॅट स्टीलला घेतलं, मेलिनियम स्टीलला घेतलं, सगळ्या दुसऱ्या कंट्रीजमध्ये जाऊन त्यांनी ही एक्विजिशन्स केल्या. इंडियामध्ये जमशेदपूरमध्ये त्यांचं कन्सिस्टंट जे म्हणतात एक्सपॅन्शन चालू आहे. तर याच्यामध्ये इकॉनॉमीज ऑफ स्केलमध्ये आता 2 खूप हेवी वेट्स आहे, एक टाटाज आणि एक LN मित्तल. तर टाटा जसं तुम्ही हा घेतलेला आहे, बाय नेम इट सेल्फ गिव्ह यू दॅट कॉन्फिडन्स, एक कॉन्फिडन्स मिळतो एक इन्व्हेस्टरला की माझ्याकडे टाटाचा शेअर आहे. अजून लोकांना सांगेल ज्यांच्याकडे टाटा स्टील नाही आहे, इव्हन टाटा ग्लोबल पण घ्या, जी पहिले टाटा टी होती. आज दे आर वन ऑफ द लार्जेस्ट मॅन्युफॅक्चरर्स ऑफ टी. आणि एका टाइममध्ये त्यांनी सर्वात मोठी कंपनी वर्ल्डची घेतली होती, टेटले. म्हणजे किती ऐकायला वाटतं की पहिले फॉरेनर्स आपल्याकडे येऊन आपल्या कंपनीजला घ्यायचे, आता काळ असा आलेला आहे की आपण त्यांच्या कंपनीजला विकत घेतोय. निश्चितच. आपल्याला पुढचा प्रश्न योगेश सोलकर विचारताय डोंबिवलीहून. विचारा योगेश. तांबे सर नमस्कार, फार चांगलं मार्गदर्शन मिळतं आपलं. माझे 3 प्रश्न आहेत की आत्ताच्या सिच्युएशन मध्ये पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सिस्टीम PMS करणं योग्य राहील का? दुसरा प्रश्न UTI AMC ह्याच्यासाठी योग्य राहील का? आणि तिसरा प्रश्न व्हेरिएबल फी असावी की फिक्स फी असावी PMS मध्ये? सोलकर साहेब, तुमचं नाव ऐकून मला आपले दिवस स्कूलचे आठवले, जेव्हा गावस्कर ओपनिंग करायचे आणि फारुख इंजिनियर त्यांच्याबरोबर असायचे, तेव्हा एकनाथ सोलकर फिल्डिंग करायचे आणि वन ऑफ द फॉरवर्ड याच्यावरती ते ह्याच्या होतं. तुमचं जे नाव ऐकलं तेव्हा एकनाथ सोलकरची आठवण आली. जे तुम्ही हा प्रश्न विचारला फारच छान, की कशामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. असं आहे, तुम्ही शिकलेले आहे, ग्रॅज्युएट आहे, मग तुम्ही म्युच्युअल फंड रूट कशाला घेता? तुम्ही स्वतः करा ना. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, पायलट प्रोजेक्ट करून बघा, एक अकाउंट उघडा आणि 2 या 3 कंपनीजमध्ये फक्त चिटकून राहा. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, FMCG मध्ये हिंदुस्तान लिव्हर आहे, अगर तुमच्याकडे नसेल 750चा भाव आहे, 25 ते 30 हजार कोटीचा आज कंपनीचा टर्नओव्हर आहे. कोणीही त्यांना टच करू नाही शकत. येणाऱ्या टाईममध्ये 1500 रुपयाचा पण तुम्हाला भाव दिसेल. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं जसं SBI, ॲक्सिस बँक, हा एक तुम्ही फायनान्शियल सेक्टरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं ॲप्रिसिएशन मिळेल. एक तुम्ही कोणची पण अशी केमिकलची कंपनी घ्या. तुम्हाला सांगतो, ॲक्झो नोबल म्हणून एक कंपनी आहे जी आपण कधी ऐकली नाही. ॲक्झो नोबल म्हणजे बोफोर्स, जी गन आपल्याकडे आर्मीमध्ये आहे, ती ॲक्झो नोबल कंपनी. त्यांचं इव्हन वन ऑफ द कोलॅबरेशन्स इव्हन सेंचुरी बरोबर पण आहे इंकामध्ये, जी आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी आहे. तर अशा अगर तुम्ही काही कंपनीज आयडेंटिफाय केले सोलकर साहेब, तर मला नाही वाटत की तुम्ही माझ्याकडे इथे पळत याल 1 वर्षानंतर आणि सांगाल की तांबे काय मला प्रॉफिट झाला, डबल प्रॉफिट मिळाला. आणि 1 वर्षात आणि 1.25 वर्षामध्ये. आणि हे मानून चला की मार्केट्स विल गो अप. हा फक्त एक फिनॉमिना आहे की मार्केटनी आता ही जे स्नीजिंग चालू आहे ऑइल प्राइसेसनी, हा मार्केट अल्टिमेटली विल गो अप आणि परत डिमांडवरती जाईल. एनर्जी कधीही असं होऊ नाही शकत एनर्जीच्या प्राइसेस खाली जातील.
वर्ल्ड इज लिव्हिंग ऑन एनर्जी अँड एनर्जी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हा फक्त एक फेज आहे ज्या फेजमध्ये तुम्ही बघताय, पण हा फेज काय लॉंग कंटिन्युटी याच्यामध्ये राहणार नाही. अल्टिमेटली द सायकल हॅज टू गो अप. निश्चितच आणखीन खूप मुद्दे आहेत, आपण त्याच्याशी देखील बोलणार आहोत. तुमच्या प्रश्नांची वाट बघतोच आहोत, पण एक ब्रेक घ्यायचा आणि ब्रेकवर जाण्याआधी आमचा जो नंबर आहे तो पुन्हा एकदा लिहून घ्या. 02266899263. टॉक टाइममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला नंदकुमार म्हात्रे मुंबईहून प्रश्न विचारतायत. विचारा. हॅलो नमस्कार साहेब. हॅलो हा विचारा. नमस्कार साहेब, नंदकुमार म्हात्रे बोलतो मी. नमस्कार. मला भारत बिजलीच्या शेअर बद्दल त्याचे काय फ्युचर आहे? भारत बिजली आणि ते मी 6-7 वर्षापूर्वी 1400 रुपयांनी मी घेतले होते. आता या 3-4 वर्षामध्ये तर भाव एकदम कमीच असतो. म्हणजे त्याचं काय फ्युचर भारत बिजली बद्दल? म्हात्रे साहेब, असं आहे की त्याच्यामध्ये माझं म्हणणं आहे की काही स्टॉक्स बडे स्पेक्युलेटिव्ह स्टॉक्स असतात. आता ते काही मेन कंपनी नाही आहे ना. इट इज वन ऑफ द कंपनीज इन फॅक्ट विच इज इन द पॉवर सेक्टर, की ते अँसलरी प्रॉडक्ट्स बनवतात, पेरिफेरल प्रॉडक्ट्स बनवतात. तर पेरिफेरल प्रॉडक्ट्समध्ये इव्हन कंपनीज लाईक सिमन्स, एबीबी अजून ही पण येते. तर या पण कंपनीज आहेत. तर त्याच्यामध्ये पण एका टाइममध्ये सट्टा होता आणि तो स्पेक्युलेटिव्ह स्टॉक होता. तर अगर मला माहिती नाही तुमची क्वांटिटी किती आहे, पण त्याच्यातनं निघा. तो एक टाइम बाउंड असतो की त्या टाइममध्ये तो निघतो. आता इंडियामध्ये एस्कॉर्ट्सचा पण भाव खूप जास्त झालेला आहे. 30 रुपयाचा भाव होता, आता काहीतरी 150 रुपयाचा भाव आहे. कोणचा बिझनेस आहे त्यांच्याकडे मलाच नाही कळत, पण भाव हॅज इन्क्रीज फ्रॉम 30 रुपीज टू 150 रुपीज फॉर नो रिझन. तर माझं म्हणणं आहे त्याच्यातनं एक्झिट करा, बघा तुमचा लॉस काय आहे, किती आहे, अँड देन वर्कआउट युअर कॅल्क्युलेशन्स अकॉर्डिंगली. जरूर. आपला पुढचा प्रश्न प्रमोद पवार विचारतात वाशिमहून. विचारा. नमस्कार तांबे सर. नमस्कार. सर, माझ्या वडिलांनी एक चुकीच्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली होती प्रायव्हेट कंपनीला. त्याचा खासगी कंपनीला एक मंथली इन्व्हेस्टमेंट करायची ते नागपूरला, पण आता त्याचा काही 10 पैसे आमच्या हातात आले नाही आजपर्यंत. कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे नागपूरच्या? हॅलो सर. कोणत्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट होती? पिअरलेस कंपनी होती. पिअरलेस. हा. आणि त्यांचं शिक्षणामुळे त्यांना एवढं काही समजत नव्हतं, पण 1979 सालापासून ते इन्व्हेस्टमेंट करायचे मंथली. आणि मला कळलं तुमचा प्रश्न. याच्यामध्ये आता एक काम करा, पिअरलेस ही कॅलकटा बेस्ड कंपनी आहे, तिथे बघा त्यांचं ऑफिस आहे की नाही. तुम्ही बघताय वेस्ट बेंगॉलमध्ये केवढा मोठा स्कॅम झाला. माझं सगळ्या लोकांना या प्रोग्रामच्या माध्यमाने हेच म्हणणं आहे की टू मच ऑफ ग्रीड टेक्स यू टू प्रॉब्लेम. एवढ्या सगळ्या चांगल्या कंपनीज आहे. हाच पैसा अगर तुमच्या वडिलांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रिकरिंग डिपॉझिटमधून टाकला असता तर तो पैसा तुमच्या हातात असता. आता रादर देन दोज पीपल चेजिंग यू, तुम्ही आता त्यांना चेस करताय. आणि तुम्ही बघितला वेस्ट बेंगॉलमध्ये शारदा स्कॅम. त्याच्यानंतर तुम्ही बाकीचे पण न्यूज बघताय की कसे लोक आत तुरुंगात पडलेले आहे. सहारा ग्रुपचं पण तुम्ही वाचतातच आहे. तर आता हे सगळं करून अगर तुमच्याकडे कोणी येतं आणि तुम्हाला म्हणतं की पैसे द्या आणि हे पॉन्झी स्कीम्स घेऊन येतात, याच्यामध्ये ही अशी चूक करू नका. माझं म्हणणं हेच आहे की आता त्यांना फॉलोअप करा आणि बघा की तुम्हाला तो पैसा मिळतो की नाही. घेताना हे सगळे लोक एकदम वेलकम करतात तुम्हाला, पण देताना पैसे तुम्हाला देत नाही. तर सगळ्या इन्व्हेस्टर्सला हेच सांगतो, रिकरिंग डिपॉझिट, रिकरिंग स्कीम, इंटरेस्ट इन्कम मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये टाका ना पैसे. कशाला या लोकांच्या मागे जाता? आपल्याला पुढचा प्रश्न भारत वावळे विचारताय डोंबिवलीहून. विचारा. नमस्कार. नमस्कार. टॉक टाइममध्ये आजचा विषय खूपच चांगला आहे, त्याबद्दल मी आयबीएन लोकांना धन्यवाद देतो. सर, माझा प्रश्न असा आहे की जागतिक आर्थिक परिस्थितीमध्ये नेहमी चढ उतार होत असतात, आणि अशा परिस्थितीमध्ये कंपनी शेअर्समध्ये गुंतवणूक करणे कितपत सुरक्षित आहे आणि या गुंतवणुकीवर सरकारी नियंत्रण असते का? धन्यवाद. फार चांगला प्रश्न तुम्ही केला की त्याच्यामध्ये काय कंट्रोल्स, काय कंट्रोल सगळे चांगले आहे हो, पण माणूस अगर सट्टाच्या वृत्तीने अगर इथं गेला, जसं त्यांनी सांगितलं पिअरलेस मध्ये पैसे टाकले, तर मग तुमचा पैसा गेलाच. आणि अशा कितीही कंपनीज आहे ज्या कंपनीजमध्ये अगर तुम्ही पैसा टाकला आणि त्याचे शेअर्स घेतले तर मग डुगडुगीला जाईल तुमची नैया. पण अगर तुम्ही सिमन्स सारख्या कंपनीमध्ये टाकला, एबीबी मध्ये टाकला, अल्फाम सारख्या कंपनीमध्ये टाकला, आरिवा TND मध्ये टाकला, BHEL मध्ये टाकला, तर हे तर काय हे 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 सगळ्या बेस्ट ऑफ द कंपनीज ऑफ द वर्ल्ड आहे. मारुतीमध्ये अगर तुम्ही पैसा टाकला, टाटाच्या नावामध्ये अगर तुम्ही पैसा टाकला, तर मग तुमचा पैसा बिलकुल फिक्स्ड डिपॉझिट सारखा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये प्रॉमिसरी नोट सारखा पैसा आहे. अशा कंपनीजमध्ये पैसा टाका, पैसा निश्चित तुमचा सेफ आणि फारच चांगली इन्व्हेस्टमेंट आहे. जसं तुम्ही सांगितलं, इट इज ऑलवेज अ सायकल. वेन द गोईंग इज गुड, एप्रिसिएशन मिळेल. रिसेशन जेव्हा येईल आणि जेव्हा तुम्ही मार्केट फोर्सेस बरोबर खेळता, तर ऑलवेज प्लीज अंडरस्टँड, मार्केट फोर्सेस वेन यू आर प्लेइंग विथ मार्केट फोर्सेस, देर ऑलवेज बी अप्स अँड डाऊन्स. अप मध्ये प्रॉफिट बुक करा, डाऊन जेव्हा येतो तेव्हा त्याच्यातनं निघा, तेव्हा डाऊन मार्केटमध्ये एंट्री करा. तर दॅट इज हाऊ दी प्रोसेस हॅज टू बी. जरूर. आणखीनही प्रश्न आहेत, पण एका ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN मध्ये.
स्टॉक टाईममध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. अगदी काही मिनिटं किंवा काही सेकंद म्हणूयात सर, पण खास करून इन्शुरन्स सेक्टरबद्दल तुम्हाला एक महत्त्वाची माहिती द्यायची होती, ती नेमकी काय आहे? इन्शुरन्समध्ये हेच म्हणेल की इन्शुरन्स सेक्टर अगर बिल पास झालं तरी काही होणार नाही. इंडिया इज नॉट गोइंग टू ट्रान्सफॉर्म. त्याच्याने काही ग्रोथ येणार नाही. अजून इंटरेस्ट रेट्स तुम्ही कमी केले तरी काही होणार नाही. इंडस्ट्रियलिस्ट फार आपला फक्त बेनिफिट बघतात आणि त्याच्यामध्ये त्यांचे फक्त सेव्हिंग होईल, त्याच्याने पण काही ग्रोथ येणार नाही. आणि तिसरं, जसं नरेंद्र मोदी आपले जे प्राईम मिनिस्टर ते म्हणतात मेक इन इंडिया, मेक इन इंडियाने पण ठीक आहे, याच्यावरती चांगलं आहे की फॉरेन कंपनीज या. फॉरेनची कोणची कंपनी आली आणि त्यांनी म्हटलं आम्ही गाड्या इथून एक्सपोर्ट करू आणि विल मेक इंडिया ॲज अन एक्सपोर्ट हब. माझं लोकांना हे म्हणणं आहे, अजून वी हॅव अ लॉंग वे टू गो, वी हॅव माइल्स टू गो बिफोर वी स्लीप. अजून आपण त्या स्टेजवरती पोहोचलो नाहीये की अमेरिकाचा माणूस म्हणेल अरे मेक इन इंडिया, मेड इन इंडियाची गाडी घेईल. जास्तीत जास्त इंडियामध्ये डिमांड आहे म्हणून आपण त्यांच्यासाठी गाड्या बनवू. 120 कोटीची पॉप्युलेशन आणि जी मिडल क्लास आहे. पण जास्तीत जास्त एक्सपोर्ट ऑब्लिगेशन फुलफिल करण्यासाठी विल गेट इन टू नेबरिंग कंट्रीज लाईक पाकिस्तान, भूटान, बांगलादेश, श्रीलंका अँड ऑल, मालदीव्स, मॉरिशस. पण अमेरिकाचा माणूस जर्मनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग बेस असून मेड इन जर्मनीचं प्रॉडक्ट सोडून तो मेड इन इंडिया घेईल. वी स्टील हॅव टू रीच दॅट स्टेज. आपण त्या स्टेजवरती गेलो नाहीये. चायनाने रँक पॉवर्टी आपली काढली, अजून आपण या 60 वर्षामध्ये आपली रँक पॉवर्टी पण आपण त्या लेवलवरून आपण निघू नाही शकलो. वी हॅव माइल्स टू गो बिफोर वी स्लीप. अगदी पुढच्या मंगळवारी आपण भेटणार आहोत, पण आज तुम्ही खूप छान गायडन्स केलात त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आज स्टॉक टाईममध्ये आपण इथेच थांबतो आहोत. पहा फक्त IBN टॉकमध्ये.